लालबागच्या राजांनी आपली फकिरी दाखवलेली आहे। आता किमान जे मुंबईमध्ये राहणारे लोक आहेत त्यांनी तरी आपली फकिरी दाखवू नये, कारण मोर्चाला फक्त मराठीच माणसं आलेली नाही तर 18 पगड जातीची माणसं आलेली आहेत मोर्चाला। कारण मराठी माणूस हा फक्त जातीचा नाही तर हा संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व करणारा माणूस आहे। तुम्हाला संधी आहे की त्यांना 8 दिवस सकाळचं टॉयलेटची व्यवस्था, आंघोळीची व्यवस्था आणि त्यांची चहा पाणी जेवणाची व्यवस्था करण्याची तुम्हाला संधी आहे। कारण हाच 18 पगड जातीचा मराठा माणूस तुम्हाला गावाकडे आल्यानंतर पिशाची पिशा भरून देतो, तुम्हाला भाजीपाला देतो, लागते जीवनावश्यक लागणाऱ्या सगळ्या वस्तू देतो, आपुलकीने देतो, तुम्हाला खाऊ पिऊ घालतो। मग आता तो मुंबईला आलेला आहे 8 दिवस, तर तुम्हाला 8 दिवस संधी आहे त्यांची सेवा करण्याची। तर आपण सर्वांनी त्यांची सेवा करावी, नाही तर तुमच्या पिशा ह्या गावाकडे आल्यावर बंद होतील, एवढं ध्यानात धरा। कारण आता जर मुंबई मधल्या मराठ्यांना जर गावाकडून जर पिशा न्यायची, जेवण न्यायची जर वेळ येत असेल तर याचा विचार भविष्य काळामध्ये 100% होईल, हे लक्षात ठेवा। आणि वेळीच निर्णय घ्या आणि तिथल्या आंदोलनाला आलेल्या सर्व माणसांना, मराठ्यांना, 18 पगड जातीतल्या लोकांना तुम्ही जीव लावा 8च दिवस फक्त। कारण काल ओवेसी सुद्धा तिथं येऊन गेलेत, बाकीचे पण नेते येत आहेत। याचा अर्थ त्या आंदोलनामध्ये सर्व जाती धर्माची लोक सामील आहेत। नाही तर तुम्ही फोन करून बघा आपापल्या गावाला का तुमच्या गावातले कोण कोण लोक आंदोलनाला आलेत, तर मराठ्यांबरोबर बाकी सगळे जाती धर्मातले लोक तिथं आंदोलनाला आलेले तुम्हाला कळतील। या पक्षाच्या झेंड्याआड तुम्ही लपून नका, कारण 8 दिवसानंतर हे मराठा आरक्षण फायनल होणारच आहे। आणि फायनल झाल्यानंतर हे जे पक्षाच्या झेंड्याआड लपलेले मराठी आहेत ना, हे परत बॅनर लावायला तयार होणार आहेत का आमच्यामुळे भेटलं आणि 60 वर्षाचं आरक्षण आम्ही दिलं, पण तुमचं मन तुम्हाला सांगन का तुमच्यामुळे भेटलं का कोणामुळे भेटलं ते। म्हणून जरा भामटेपणा बंद करा आणि ना आलेल्या मराठ्यांना जीव लावा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठा।